जिल्ह्यात मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव व त्यांच्या पथकाने दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला। या कारवाईत 7 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या। धामणी रोडवरील पलाश बेल्टकॉम परिसरातून संशयित आरोपी तेजस केदार साळुंखे वय वर्ष 18 कुंभारगाव तालुका कडेगाव याला बिना नंबर प्लेट यामा गाडीसह ताब्यात घेण्यात आला। चौकशीनंतर सांगली रेल्वे स्टेशनजवळील म्हसोबा मंदिरात त्याच्या 2 बाल अपचारी साथीदारांना ताब्यात घेण्यात आला। आरोपींनी त्यांचा साथीदार धैर्यशील मदने राहणार रामानंद नगर याच्या स्कॉर्पिओ गाडीचा वापर करून गेल्या 6 महिन्यात सांगली व सातारा जिल्ह्यातील विविध भागांमधून दुचाकी चोरल्याची कबुली दिली। कारवाईमुळे सांगली ग्रामीण, इस्लामपूर, आष्टा, पलूस, बोरगाव आणि तळबीड पोलीस ठाण्यांमधील दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आलेत। पुढील तपासासाठी आरोपी व जप्त मुद्देमाल सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे।